हाय मित्रांनो, नमस्कार. चालू आहे गहू काढायला. गहू कापाय चालू आहे. राहिलेत 2 सारं. तिकडला कापून झाला आहे. का चालू आहे ना, उन्हान जरा कळंगला आहे. तरी अजून एवढा गहू पडत नाही खाली. कळंगले खाली गहू निकळला. एवढं राहिलं ना इकडून कापत आणल्या गाजराच्या गाजरात लागत आली कापू लागायला. मामान थोडा कापू लागला. आपल्याला काय होत होता. भाव काय म्हणते बाबा? काय काय हाय सोड मला फवारा चालू आहे का म्हणतोय. काय वायर सोड. हाय म्हणा नाही तर नाही नाही स्लो करतात. बघा गहू कापायचं चालू आहे. राहिला एवढा गहू कापायला. काय करायचं, सकाळ जाते कामाला, दुपारा येतोय घरी. मग जरा उन्हाचं बसतोय तासभर. आता आलोय ना कापायला. समजा वरण चालू आहे गहू कापायला. एवढा राहिलाय. लसूण भिजवायला लागतोय का? वाळलाय का लसूण? वाळला वाळला. लसूण कधी काढायला तू मावशी? महिना अजून अजून बारकं. कुत्र्यानं आता लोळवलंय कसं बघा की लसूण. समजे ह्याच्यातनं लोळले की कुत्रीना लोळवलाय. खाली पाती लोळवलेलं चांगलं असतं का ग? मोडले त्या कुत्रं येतंय लोळी खाताय लसणार गाडा गाडा गाडा. कसं केलंय बघ की तो खोरा दाखव. कुत्र्यानं लोळून कसं केलाय. भिजवायला लागतोय अजून एकदा. लोळवलाय का? होय. कसा झालाय लसूण बघा. अजून पाती हिरव्यागार आहे. गड्ड केवढं झालं तर कोणाच ठाऊक. उपडून बघा. बघ रे गड्डा आणि मोठा बघून गड्डा तुझ्या उपसलंय. हो बाई मैत्रिणी असा झालाय लसूण. अजून लय बारका आहे गड्ड. पाडव्याला काढायला तू पण उशीर लावलाय त्यामुळे. देशी लसूण आहे बघा कसा लाल भडक. वास तर लय भारी येतो याचा खमंग. खाय पुरता तर होईल की आपला. काय करायला लावायला खाय झाला तर काय बघ विकायला नाही. विकते नाही. काय काय बाया मस्त लय लावलं. पण आपल्याला खायला बी साल बरोबर सोडा लागते. त्या गव्हाचा एक लय राडा आहे बाया. हो सुकाच आहे का बघा. चपाती पोळी खायची. तरी गहू काढायचा ह्याला. रान पोकळ असल्यामुळे असं उपसून निघतंय. बोरी तर दंडाने ओलं झालं या काढाय गेलं उपसून येते. अशी माती येते. असं तसं कापून येत नाही. काय करायचं. ह्याचं बुडकं कापायचं. पुन्हा मिसणीनं करायचा. किती माती आली आता. निम्यापासून महाग पिंडी बांधून कापायला लागते. नाही तर समजा गव्हातनं खड्डं होते. चपाती खायची तर काय सुका जाईल. तर वांग्यात झाड जळून गेलंय. इथं बोरी चिटबोर आली वरती झालं. काय काढायचं चालू नवर राहिलाय थोडा गहू आता. अजून घरचा राडा आहे. ह्याच्यात कापायचा आता आणि पेंड्या सकाळपर्यंत बांधायचं. हो ना बांधायचं. एवढ्या पेंड्या बघा माझ्या मामानं बांधले. त्या मामानं म्हणजे माझं सक्का मामा इथे जवळच आहे. त्या मामानं बांधले. त्यांना काय होतं त्या बांधायच्या. त्यांना उजडल्यावर बाग उठते दिवस उगवल्यावर. पुन्हा मग कामाला जायचं. कामाला जायचं टायमिंग होते.
तरी पण तुम्ही आरी पडून काही सकाळ सकाळ येऊन बांधत ना नारळ म्हणून बांधल्या म्हणून झालं. तर मामा जवळ आहे म्हणून इथे भाकरी करू लागायला. आज तर आलाच नाही. आता आज कुठे घेतला पुन्हा. तुम्ही सकाळी 100 रुपये दिलं मामाला 100 रुपये दिले ती मामा आज लोडच दिसतोय तिकडं वर बी आलाच नाही. रोज काय करायचं थोडं गहू कापू लागायचा आणि सांच्याला एक जरा अर्धी पे पुरतं घ्यायचा अजून सकाळपर्यंत कामाला यायचं. आज लई झालं त्यामुळे आलाच नाही. तुम्हाला म्हणतो मी सकाळी 50 रुपये कसं आहे गहू बघा मैत्रिणी किती होतोय आता अजून कोणाच खाय फक्त जर झाली. अरे अरे शिळीन ती आली काय बघ. शिळी शिळी फुगली आता.